आता मिळणार अपघातग्रस्तांना मोफत उपचार. हो, तुम्ही बरोबर ऐकलं आहेत. आता ॲक्सिडेंट झाल्यामध्ये उपचार फ्रीमध्ये होणार आहेत. आपले केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. त्यांना भारताचे हायवे मॅन म्हणूनही ओळखले जाते, कारण देशाच्या रस्ते विकासामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, तसेच समृद्धी महामार्ग आणि अनेक असे रस्ते प्रकल्प बनवले आहेत. आणि आता त्यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. जाणून घ्या काय आहे घोषणा ते. जब एक्सीडेंट होता है तो हमने एक नई स्कीम शुरू की है, कैशलेस ट्रीटमेंट। जैसे पुलिस में इंफॉर्मेशन जाए उसको 7 दिन तक ट्रीटमेंट का खर्चा या मैक्सिमम अप टू 1.5 लाख रुपए हम तुरंत देंगे। उसमें भी मृत्यु होती है तो हम 2 लाख रुपए देंगे। यांनी 28 मार्चला एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे, जे की कॅशलेस ट्रीटमेंट योजना अशी आहे. या योजनेअंतर्गत रस्ते अपघातग्रस्त व्यक्तीला अपघाताच्या नंतर 24 तासाच्या आत पोलिसांना माहिती दिल्यास सरकार त्यांना 7 दिवसाच्या उपचारासाठी 1.5 लाखापर्यंत खर्च देणार आहेत. तसेच हिट अँड रन मध्ये मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीच्या परिवाराला 2 लाखाचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. ही योजना मार्च 2025 पासून देशभरात लागू झाली आहे. यामुळे वेळेच्या आत अपघातग्रस्त व्यक्तींचे प्राण वाचणार आहेत. आता जाणून घ्या यासाठी अर्ज कसा करायचा आहे ते. सर्वप्रथम अपघात झाल्याच्या नंतर तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल व्हायचं आहे. 24 तासाच्या आतमध्ये आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदणी करून घ्यावी लागेल. नंतर संबंधित रुग्ण आणि पोलीस यांच्यामार्फत ही योजना लागू होणार आहे. यामध्ये तुम्हाला अतिरिक्त कागदपत्रे किंवा ऑनलाईन फॉर्म भरायची काहीही गरज तुम्हाला पडणार नाहीये. ही स्वतःहून लागू होणारी योजना आहे. त्यामुळे या ॲक्सिडेंट झाल्यास या योजनेचा लाभ घ्यावा अशी विनंती आहे. हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पटापट हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.